पूर्वी रस्त्यावर कचरा, मांसाचे तुकडे, अगदी मेलेला उंदीर जरी असला तरी कावळ्यांचे थवे त्यावर झडप घालायचे. कावळ्यांमुळे परिसरात स्वच्छता राखली जात होती. मात्र आता हाच कावळा शहरातनं दिसेनासा झालाय. असं काय होतंय बघूया रिपोर्टमध्ये. हल्ली कावळे दिसतच नाही. पितृपक्ष जवळ आला की सगळेच अशी ओरड करतात. जोपर्यंत कावळा पिंडाला शिवत नाही तोपर्यंत सगळेच खोळंबतात. पण हाच कावळा हल्ली दिसेनासा का झालाय याचा विचार कधी केलाय का? कधी काळी शहरासह गावखेड्यात प्रत्येक वस्तीत सकाळ संध्याकाळ कावळ्यांची कावकाव ऐकू येत असे. शहरातील मोठ्या झाडांवर कावळ्यांची शाळाच भरायची. पण सध्या ग्रामीण भागासह शहरात कावळे दुर्मिळ झाले. कावळे दिसेनासे होण्यामागे वृक्षतोड हे सर्वात मोठं कारण आहे. शहरातील वाढत्या बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. त्यामुळे कावळ्यांनीही आपला अधिवास बदललाय. तर त्यातलं एक प्रमुख कारण म्हणजे आज जी आपल्याला वृक्षतोड ज्याला म्हणतो डिफॉरेस्टेशन हे एक त्यातलं प्रमुख कारण आहे. मग ते कदाचित शहरात असेल, शहरातले वृक्षतोड असेल किंवा गावामधला जंगलतोड असेल, हे कारण तुम्ही बघितलं असेल की कावळा असा एक प्राणी आहे की त्याचं जे घरटं आहे हे एका विशिष्ट प्रकारचं असतं. त्याला जे लागणारे जे काड्या ताडे त्याचं जे काही साहित्य आहे हे साहित्य त्यांना ह्या अशा झाडांपासूनच ते तयार करतात. आणि मला वाटतं कदाचित अशी झाडं आपण आपल्या सहवासातनं दूर केली आणि कदाचित झाडं दूर झाल्यामुळं ही कावळीसुद्धा आपल्यापासून दूर गेलेली आहेत. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे टेलिकॉम कंपन्यांचे टॉवर्स. टॉवरमधून येणाऱ्या रेडिएशनमुळे पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे आता चिमण्यांपाठोपाठ कावळ्यांचीही संख्या कमी होते. मोबाईल हा आपला एक अविभाज्य भाग झालेला आहे आणि ह्या मोबाईलसोबत आलेली मोबाईलची टावर हे सुद्धा एक याच्यातलं प्रामुख्यानं कारण काही संशोधनामध्ये दिसून आलेलं आहे. आणि ह्या टावरपासून निघणारी जी कंपन आहेत ही पक्ष्यांना, फक्त कावळ्यांनाच नाही तर इतर पक्ष्यांनासुद्धा म्हणजे चिमण्यांना वगैरे सुद्धा ह्या कंपन्यांपासून नुकसान होते. हे संशोधनाअभावी संशोधनात आपल्याला दिसलेलं आहे. हे दुसरं. आणि कावळ्यांसाठी तिसरा धोकादायक घटक म्हणजे शेतांमध्ये अतिप्रमाणात होणारा रासायनिक खतांचा वापर. रासायनिक खतं आणि त्यापासून उत्पादन घेतलेल्या धान्यामुळे कावळ्यांना हानी पोहोचते. शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन घेण्यासाठी जे काही त्यांच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या प्रकारची पेस्टिसाईड म्हणा, वेगवेगळ्या प्रकारची औषधं ती त्याच्यावरती फवारत आहेत. आणि ती फवारल्यापासून निश्चितच हे जे काही फवारलेली औषधं आहेत ही माणसासाठी आणि पक्ष्यांसाठी ह्या दोघांसाठी सुद्धा ही हानिकारक आहेत. तर हे एक कारण आहे की ज्याच्यापासून त्या पक्ष्यांना ही असे काही खाल्ल्यानंतर त्यांना नुकसान होऊ शकतं. निसर्गाच्या अन्नसाखळीत कावळ्याचं महत्त्वाचं स्थान आहे. मात्र गिधाडांपाठोपाठ आता कावळाही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. असा हा कावळा पिंडाला शिवण्यापुरता आणि जीव काऊच्या गोष्टीतच शिल्लक राहणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. संजय तिवारी, NDTV मराठी.